आज इथं परतूरमध्ये सन्मानित होतो आहे। आपण सर्वांनी दोन्ही हात उंचावून, अगदी दोन्ही हात उंचावून जोरदार जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया आणि या शुभेच्छांचा आपल्या सर्वांच्या प्रेमाचा वर्षाव करूया। माननीय गौरव मूर्ती, सन्मान मूर्ती पुरस्कार वितरणाची या ठिकाणी होत आहे। राम राम। मंचावरील सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत बसत नाही, इथे लिहिलेले आहेत, त्यांनी वेळ खूप जातून सगळ्यांनी सगळ्यांची नावं खूप वेळा घेतलेली आहेत, त्यामुळे आपल्याला सर्वांना परिचय झालेला आहे। त्या सर्व मान्यवरांना अभिवादन करतो। इथे जमलेल्या सर्व परतूर निवासियांना, पत्रकार बंधूंना सगळ्यांना रामराम। मगाशी दासू म्हणाला तसं पुरस्कार गल्लोगल्ली झालेले असतात। किती पुरस्कार मिळाले, काय नाव मिळाले ते वाचित नाही, ते बायोडाटा पाठविला तर त्याच्यातले अर्धे चुकीचे वाचते। सगळ्यात आधी माझं जन्म छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात झाला, हे तुम्हा सगळ्यांना सांगतो। नाही तर बऱ्याचदा तुम्ही कुंथलगिरीला जन्मले का, मादळमोहीला जन्मले का, जे नाव घेतलं कॅरेक्टरचं तिथंच जन्मलेत का असं म्हणतात, पण अर्थात मराठवाड्यातच जन्मलेला असल्यामुळे कुठल्याही गावचं मी तिथं फार वाद घालीत नाही। मी म्हणतो हो, तिथंच जन्मलो। जन्मदिनांक 22 जुलै 1973 आहे, कारण आईने मला सांगितलं आहे, त्याच्यामुळे ते खरं असेल। त्याची तारीखही वेगळीच पडते माझी त्या विकिपीडियात, कोणीतरी 22 जून करून टाकलं तर पुन्हा धिंगाणा। आज हा पुरस्कार मला स्वर्गीय भाऊसाहेबांच्या नावाने जो मिळालेला आहे, त्याचं वर्णन मी एवढंच करेल की शाळेमध्ये एखाद्या मुलानं खूप चांगलं चित्र काढलं आणि त्याला शाळेत बक्षीस मिळालं, तर ते चित्र आणि बक्षीस घरी ज्या गतीने तो आणून दाखवतो, ज्या आनंदाने दाखवतो आणि त्याला घरात जी शाबासकीची थाप मिळते, ती या पुरस्काराच्या निमित्ताने मला मिळाली असं मी मानतो। कारण ह्याला 2-3 पदर आहेत। एकतर दासू माझा खूप जवळचा मित्र आहे, मुंबईत माझा प्रवेश जो झालेला आहे तो दासूमुळे झालेला आहे। नकार देणं शक्य नव्हतं हे त्यालाही माहिती आहे, त्यामुळे मी आज हा पुरस्कार, आणि दुसरं भाऊसाहेबांविषयी त्यांनी जे सांगितलं ते मला इतकं भावलं। गंमत अशी असते पहा, मनोहर तल्लारांची माणूस ही कादंबरी आहे आणि त्याला खूप पुरस्कार मिळालेत कादंबरीला, पण परतूरला तुम्हाला माणूस सापडला हे जास्त त्यातलं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। आणि आज 25 वर्षानंतरही दासू त्या प्रेमातून मुक्त होऊ शकलेला नाही, ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। कारण भाऊंच्या आठवणी सांगताना 25 वर्ष तो मागे गेला, मला वाटतं एखाद्याची आठवण सांगताना आपण इतकं रद्द होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। आज त्यांचे दोन्ही चिरंजीव इथे आहेत, ते त्यांचं वारसा कार्य नेटानं पुढं चालवत आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं माणूस असणं तुम्ही जपलं पाहिजे असं या निमित्ताने मी सगळ्यात आधी सांगतो की अजून 25 वर्षानंतर कुणीतरी तुमचंही नाव इतक्याच आदराने आणि आनंदाने घेतलं की तुमचा जीवन प्रवास सफल झाला। बाकी तुम्ही आयुष्यात काय मिळवलं त्याला महत्त्व गौणच असतं, कारण एक दिवस आपण जेव्हा जातो त्यावेळी कपडे काय, शरीरसुद्धा बरोबर नेता येत नाही, त्याच्यामुळे आपण कमवलं काय तर आपण माणुसकी कमवली, आणि माणूस कमवला हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। मी वडिलांच्या सरकारी नोकरीनिमित्त विविध गावांमध्ये राहिलो। पहिलं नाटकाशी संबंध आला, अभिनयाशी संबंध आला तो माजलगावला। मी सिद्धेश्वर विद्यालयात होतो आणि त्या सिद्धेश्वर शाळेत आप्पासाहेब जिंदाबाद नावाचं नाटक करत होते, आणि ते आमच्याकडे एक वेळापुरे सर होते, ते डायरेक्टर होते। अनिल कपूर जसा दिसतो तसे ते दिसायचे, केस फिस त्यांचे, तर मला वाटतं ते त्यांच्या दिसण्यामुळेच त्यांना डायरेक्शन दिलं असेल असं आजपर्यंत मला वाटत आलेलं आहे। पण त्या आप्पासाहेब जिंदाबादमध्ये मी खराडे कारकुनाची भूमिका करत होतो।
बरं, आणि तेव्हा तिसरीतला पोरगा मी. तर रंगीत तालीम ज्या दिवशी होती, रंगीत तालीम म्हणजे नाटकाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशीचा प्रयोग. त्या दिवशीचा प्रयोगात फक्त आपल्या ओळखीचे घरचे पारचे असेच असतात, त्यांच्या समोर तो करायचा. त्यांच्या समोर तो प्रयोग करताना मी इतका घाबरलो, एकाच ठिकाणी उभा राहिलो मी, मान खाली घातली, वाक्य आलं की फक्त हळूच वाक्य म्हणायचं. कोणाकडं मी बघितलं नाही, बोललो नाही, हालचाल नाही केली, काही नाही. रंगीत तालीम झाली. मी कपडे बदलत होतो. त्यावेळी आमचे गणिताचे कुलकर्णी नावाचे मास्तर, साधारण गणिताचे मास्तर असतात त्याचे जाड भिंगाचा चष्मा बिष्मा, आणि पोरं हे मारण्यासाठीच असतात असा समज असणारे मास्तर. आताच्या काळात पोरांना हात लावता येत नाही, त्या काळात मास्तरनी पोरांना मारलं नाही तर मास्तरवर संशय घ्यायचे, अरे म्हणजे मारीत नाही पोराला हे. तर मी कपडे बदलत असताना ते कुलकर्णी मास्तरने फाडकन थोबाडीत मारली माझ्या. काय नालाय का रे म्हणले तू, तुझ्या पायाला काय खेळे मारले होते कोणी दलिंद्र्या? त्यांनी थोबाडीत मारायला आणि वडिलांनी आत यायला एकच गाठ पडली. त्याच्यामुळे वडिलांसमोरच हा अपमान झाला. मग वडील मला सायकलवर घेऊन जात होते घरी, उसाचा रस बीस पाजला, म्हणले चांगलं काम केलं तू. मला कळत होतं खोटं बोलायला, थोबाडीत खाल्ल्यावर काय चांगलं काम केलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा नाटकाचा प्रयोग होता तेव्हा मला माझं वाक्य आलं की मी पुढं जायचो, एका हाताने पॅन्ट वर ओढायचो, कारण ती पॅन्ट दुसऱ्याची उसने मागून आणलेली, ती ओढायची, जोरात डायलॉग म्हणायचा. तर लोक हसायला लागले त्या डायलॉग, त्या पद्धतीलाच हसायला लागले. पॅन्ट वर ओढणं माईक ओढणं हे त्यांना आवडलं. तर माझ्या वाक्यांपेक्षा ते अभिनयालाच लोकांना जास्त प्रतिसाद दिला आणि मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं, एक शिस पेन्सिल मागं खोडरबर असलेली. ही अभिनयाची सुरुवात होती. आज मला पुरस्कार ज्यांच्या हस्ते मिळाला ते डॉक्टर फुलारी सर, हे सुद्धा कडक मास्तर आहेत. एका मास्तरनी थोबाडीत मारले आणि दुसऱ्या मास्तरनी मला पुरस्कार दिला. हे वर्तुळ आज पूर्ण झालं या पुरस्काराच्या निमित्तानं, ही एक महत्त्वाची गोष्ट. बरं, मी शाळेमध्ये असताना आगाऊ विद्यार्थी होतो, उद्धट नव्हतो. उद्धट आणि आगाऊमध्ये फरक असतो. बसले सगळे सेटल झाले, सगळ्याचं झाल्यावर बोलतो. उद्धट आणि आगाऊमध्ये फरक. आता हा आगाऊपणा मी जे बोललो ते, उद्धट पोर वेगळे असते. म्हणजे एक उद्धट पोरग शाळेत जातं, मास्तर म्हणते का रे भांड्या काल का नाही आला शाळेला? ते म्हणतं का काल आलेले काय कलेक्टर झाले काय सगळे? मास्तर म्हणते आज उशीर का झाला तुला? ते म्हणतं माझ्या भरोशावर बसत जाऊ नका, तुम्ही शिकवायला सुरुवात करीत जा. उद्या उशीर आला तर तुझा कोंबडा करीन. करा पण काळ्या मसाल्यात झणझणीत करा म्हणतो. हा उद्धटपणा झाला. आगाऊपणा वेगळा. आगाऊ विद्यार्थी म्हणजे एका बागेत पेरूच्या झाडावर पोरग चढलं, काका आले म्हणले खरे पिंट्या काय पेरू झाडावर चढला? काका माझी विट्टी अडकली म्हणून. आरती विट्टी 4 महिने तिथंच पाहायला लागलो, तवाच का नाही काढली? तवा पेरू कच्चे होते ना. हा आगाऊ विद्यार्थी. तर मी आगाऊ या सदरात मोडणारा विद्यार्थी होतो, उद्धट नव्हतो. कारण अभिनय करण्यासाठी सगळ्यात पहिला आवश्यक गुण असतो तो आगाऊपणा. तुमच्यामध्ये आगाऊपणा असेल तर तुम्ही चांगले अभिनेते होऊ शकता, एवढं लक्षात ठेवा. पण त्याच्या आधीच्या काळात खूप टक्के टोनपे त्यासाठी खावं लागते. त्या काळात मास्तरांनी सांगितलेली गोष्ट म्हणजे आळशी राहायचं नाही. ते आम्हाला एक जपानी शेतकऱ्याची गोष्ट सांगायची. म्हणले एकदा जपानहून एक शेतकरी आला आपला मराठवाड्यात म्हणले, आणि एका आंब्याच्या झाडाखाली बाजेवर एक जण निवांत झोपलेला त्याला दिसला. तर त्या जपानी माणसाला सहन झालं नाही. दिवसा कसं काय झोपलाय म्हणले. हा त्याला उठविलं, म्हणला मित्रा हे सगळं पसरलंय ते शेत कुणाचं आहे? हे म्हणलं आपलंच आहे. अरे म्हणलं एवढं चांगलं शेत आहे त्याची चांगली निगा राख. म्हणजे काय करू? चांगलं बियाणं टाक त्याच्यात. त्याने काय होईल म्हणला? चांगलं पाणी पुरवठा कर. त्याने काय होईल? अरे चांगले खतं कीटकनाशक कर. त्याने काय होईल? अरे अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत ते वापर. त्याने काय होईल? अरे पीक चांगलं येईल तुझं. मग काय होईल? अरे उत्पादन वाढेल तुझं. त्याने काय होईल? अरे म्हणला बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला. त्याने काय होईल?
अरे तुझ्याकडे पैसा येईल खूप, त्याने काय होईल, तुला आरामात राहता येईल. मग येऊ म्हणलं आता काय करायला लागलो मी, पुन्हा झोपला. ते गोष्टीतलं शेतकरी व्हायचं नाही म्हणजे. कारण आमचे इतिहासाचे पाटील सर शाळेतले एखादं उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचे, थोबाडीत मारायचे. काय नालायक आहे रे, तुला एवढं साधं उत्तर येत नाही, तुझं म्हणजे जन्माला आले न मेले फुकटचा हेलपाटा झाला. तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये ही खुणगाट खूप लहानपणीपासून मनाशी बांधलेली असल्यामुळे हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मी छत्रपती संभाजीनगरला आलो पदवीच्या शिक्षणासाठी. त्या पदवीच्या शिक्षणाच्या वेळी खूप नाटकं, एकांकिका, आणि ज्या एकांकिकेने आम्हाला नाव मिळवून दिलं ती एकांकिका दासू वैद्यांनी लिहिलेली होती, देता आधार का करू अंधार. त्या मानपत्रात ज्या देता आधार का करू अंधारचा उल्लेख आहे ती दासून लिहिली. आणि त्या एकांकिकेची जन्मकथा खूप भारी आहे. म्हणजे काय झालं की आम्हाला लोक म्हणायचे की तुम्ही, मी आणि मंगेश देसाई अशा दोघांचाच ग्रुप होता ना, आम्ही दोघंच नाटकं करायचो. मंगेश देसाई आता निर्माता आहे, अभिनेता आहे, धर्मवीर सारखा पिक्चर त्याने केला, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मंगेश. तर मंग्याने मी असं ठरवलं एक दिवस की आपण एक चांगली एकांकिका बसू ज्याच्यामध्ये सगळा सेट बीट सगळं व्यवस्थित असेल आणि लोकांना असं दाखवू की आपल्याला सगळंच येतं. बरं, त्या डायरेक्शन मी करायचो, मेन रोल मंग्या करायचा आणि जो छोटा रोल असेल तो मी करायचो, असा आमचा अलिखित करार होता. आता अंधारे यात्री नावाची एकांकिका आम्ही करत होतो. तर त्या अंधारे यात्रीला मला असं करायचं होतं डायरेक्टर म्हणून की 2 मसन जोग्यांवरची एकांकिका, जे स्मशानात राहणारे समाज आहे, तर मुलगा आणि बापामधला संघर्ष, असं एकांकिकेचं हे होतं. बाप म्हणतो की आपण हे प्रेत जाळतो आणि लोक जे देतात त्याच्यावर जगतो, हीच आपली परंपरा, असंच राहायला पाहिजे. मुलाला त्याचा विरोध आहे. मुलगा म्हणतो मला हे मान्य नाही. तो म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, मला त्या मार्गाने जायचं म्हणतो. बापाशी भांडतो, शहरात जातो, मग पडेल ते काम करतो तिथं शहरात आणि शिक्षण पूर्ण करतो. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला नोकरी लागते आणि ही बातमी द्यायला तो गावाकडं वापस येतो. तो बघतो तो स्मशानात बाप मेलेला आहे आणि मग बापाची चिता तिथं पेटवून त्या चितेच्या प्रकाशात तो शेवटचं स्वगत म्हणतो आणि प्रकाशाच्या दिशेने चालायला लागतो. आता डायरेक्टर म्हणून मला असं करायचं होतं की चिता ज्वलंत दाखवायची होती. हा एक प्रयोग होता, दासूला आठवत असेल, संत एकनाथला प्रयोग होता. आणि मी ती चिता व्यवस्थित, आणि आता ती जिवंत कशी दाखवायची, तर एक आमचा कार्यकर्ता मागं बसवला होता चितेच्या, ज्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्याचा स्टँड दिला होता. आणि मंग्याने येऊन काय करायचं, तर तिथं फक्त ती माचीस पेटवायची आणि एका बोळ्याला आग लावायची की ते बोळे पेटत असे जाणार, स्टेजवर अंधार होणार आणि मग ते अशी चिता पेटलेली दिसणार, असं डायरेक्टर म्हणून माझं म्हणणं. ऐन प्रयोगात चिताच पेटली नाही आणि मंगेश डायलॉग सुरू झाले. अरे म्हणलं काय भानगड ही, बरं मला मान वळवून बघता येईना कारण मी मेलेला आहे. हळूच डोळे बारीक करून बघितलं तर लाईट चालू अर्धीच्या आयला म्हणलं. आणि ती चिता पेटली नाही हे पहिल्यांदा मला कळलं, कारण त्या कार्यकर्त्यांनी शिवी घातली, जमा आयला उगाच बसवलं आम्हाला इथं, असं म्हणून तिथं कळलं ते. मग ती सगळी झाली एकांकिका, टाळ्या बिळ्या पडल्या, पडदा पडला की मी आपलं मंगेश भांड, काय म्हणलं रे तुला एक माचीस पेटविता येत नाही का? मला एवढं मी सगळं रचलं होतं. तो म्हणला माचीसमध्ये एकच काडी होती, मी पेटवायला गेलो तो गुल तुटलं आणि उडला म्हणला कुठतरी. आता गुल शोधू का डायलॉग म्हणू म्हणला. मग तेव्हापासून आम्ही लक्षात ठेवलं की सिगरेट बिड्या वाढणारे मित्र जवळ ठेवायचेच नाहीत, कारण आम्ही माचीस नवी आणली होती, पण ते मागं कोणतरी शुभेच्छा द्यायला आलं, त्याने नवीन टाकली आणि त्याची एक काडी असलेली ठेवली तिथं. अशा धडपडीतनं आम्ही शिकत पुढं. बरं, देता आधारचा एक किस्सा आहे. देता आधार का करू अंधार ही एकांकिका लिखित कशी झाली. मग अंधारे यात्रेला 2-3 स्पर्धांमध्ये 14 बक्षिसं मिळाले आणि मग मंगेशचा कॉन्फिडन्स वाढला. मग जेव्हा आम्हाला हे बक्षिसं मिळाले त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसून जेवत होतो, पारितोषिक मिळाले, हा आनंद झालेला. आणि मला आठवतं 23 जानेवारी 1994 असा तो दिवस होता.
तर आम्ही गप्पा मारत असताना मग म्हणलं मी मुंबईच्या एकांकिका स्पर्धेची म्हणला एंट्री भरली, 300 रुपये दिलेत म्हणला त्याचे. म्हणलो हा कधी एकांकित? तो म्हणला 26 तारखेला. मी म्हणलं वेळ आहे, महिना आहे अजून. ते म्हणला नाही नाही आत्ता 26. आम्ही 23 जानेवारी रात्री बोलतोय हे. अरे म्हणलं येडा आहेस का काय? एकांकिका लिहावं लागती, पाठ करावं लागती, डायरेक्ट कशी करणार? अरे काही नाही म्हणला, तालीम स्वरूपाचा प्रयोग करायचा. आणि म्हणलं लिहावं तर लागेल ना, तालीम म्हणजे तिथं जाऊन काही कसं बोलता येईल. त्याच्यावर आम्ही बरंच बोललो. मग तो म्हणला मग दासूला सांग ना लिहायला. दासू तेव्हा विद्यापीठात MA करत होता. आणि मी सकाळीच हॉस्टेलमध्ये सायकल मारीत दासूकडे गेलो. म्हणलं दासा अशी अशी एकांकिका आहे आणि आधार हा विषय म्हणलं त्याच्यावर लिहायची. तो म्हणलं माझी आधी एक ऑलरेडी लिहून झाली आणि त्यांची रंगीत तालीम आहे आज. म्हणलं तुम्ही येडे आहेत का काय? असं कसं लिहून होईल? मग दाशाने जवळजवळ हाकलूनच दिलं मला. त्यांनी काही एकांकिका लिहायला होकार दिला नाही. मी म्हणलं आता दुसऱ्या ग्रुपसाठी लिहिली, ते मोठे लोक, आपण काय म्हणलं गरीब माणसं, दोघाचाच ग्रुप, हे कशाला आपल्याकडं बघते. म्हणलं साहित्यिक माणसं. मी आलो कॉलेजला, तर आमच्या कॉलेजसमोर सरस्वती भवन कॉलेजसमोर एक नारायणची टपरी, आमचा अड्डा होता तो, भजिका आणि चहा याच्यासाठी आम्ही विद्यार्थी वर्ग तिथं बसलेला असायचो. मी मंग्या बसलो होतो ना, ह्याच्याकडे लुना होती तेव्हा. हा लुना घेऊन आला त्या अड्ड्यावर. तर लुना घेऊन आला तर आम्ही तिथं बसला आमच्या शेजारी. तर आम्ही त्याच्याकडे बघितलंच नाही, राम राम नाही काही नाही. दाशाने चहा मागवला. तर मग मी मंग्याला बोलू लागलो, सासू बोले सुने लागे, असं म्हणजे दाशाला लागेल असं मी मंग्याशी बोलू लागलो. म्हणलं तुम्ही कशाला आमच्याकडे बघता? आम्ही खेड्यातले येडे, आम्ही भाज्याला म्हणतो पेढे, आणि तुम्ही कायला पाहता ना आमच्याकडं? तुम्ही असं शहरी माणसांना लिहून देणार, चांगलं लिहून देणार, आमच्याकडं कायला पाहता? आणि मंग्या हसायला लागला. आणि जवळपास हे अर्धा पाऊण तास 1 तास चाललं. दासूने दुसरा चहा मागवला तो प्यायला. आणि निघताना तो म्हणला बरं संध्याकाळी एकांकिका घेऊन जा म्हणला. आणि तो हॉस्टेलला गेला आणि त्याने 1 टाकी एकांकिका लिहिली, देता आधार का करू अंधार नावाचे. अशा पद्धतीची प्रतिभा असणारा तो साहित्यिक आहे. तो केवळ मराठवाड्यातच राहिला म्हणून आज आपल्याला तो मिळतोय. तो जर पुण्या मुंबईत असता तर आज खूप मोठा साहित्यिक, खूप मोठा कलावंत तो असता, याची मी तुम्हाला आत्ताच खात्री देतो.